काय तुम्ही फिरताय जनतेमध्ये, काय प्रश्न आहे जनतेचे, तुम्ही इथून मागं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनं ही केलेले आहे, काय कसा प्रतिसाद आहे? जनता म्हणते की आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचूच नका. ऑलरेडी गेल्या 2009 पासून तुम्ही तुमचा जो संघर्ष चालू आहे ते 2 दिवसांनी आले, उमेदवारी घेतल्या आणि आता म्हणताय की आम्हाला मतदान करा. खऱ्या अर्थानं जनतेचं प्रेम इतकं मिळतं आहे की गावागावामध्ये अक्षरशः सुनामी म्हणताय. काय प्रश्न आहे शेतकऱ्यांचे सध्या आता महायुती सरकारचं? सध्या प्रश्न पडायच्या अगोदरच इकडं बाण आहे डायरेक्ट आपल्याकडे. फोन आला की DP येतो, फोन आला की तुमचा लाईटचा प्रश्न सॉल्व्ह होतो. कुठलाही कामाचा त्यांना सगळ्यांना गॅरंटी आहे की सुधाकर शिंदेला कुठल्याही काम सांगितलं तर ते काम करण्याचा एकमेव हक्काचा माणूस ते मला समजून बसलेले आहे. आणि नुसतं एवढंच नव्हे तर या गोरडगाव सर्कलमधील जेवढे गावं आहे त्या गावामध्ये हृदयामध्ये घर सुधाकर शिंदेने कोरलेलं आहे. ते फक्त पैशाच्या भरोशावर नव्हे, फक्त कामाच्या भरोशावर. आता काय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं? नक्कीच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. एकीकडं काम आहे आणि एकीकडं पैसा आहे. जनतेला आपल्या वतीने मी परत एकदा आव्हान करतो की पैसा हा किती दिवसाचा आहे? 2 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना. 1 महिन्याच्या वरती त्यांनी दिलेला पैसा पुरू शकत नाही. पण सुधाकर शिंदे हा तुमच्या सोबत 24 घंटे 365 दिवस आपल्या सोबत उभा आहे आणि तो कामाच्या माध्यमातून आहे. त्यामुळं आपण या जनतेने स्वीकारला आहे की आता जनशक्ती विरुद्ध जी धनशक्ती आहे, धनशक्तीचा डिपॉझिट जप्त करण्याची ही जनतेची लाट आहे. काय आव्हान करतो मतदारांना? एवढंच आव्हान करणार आहे. मी गेल्या 2009 पासून जे लढतोय, 2009ला पंचायत समितीला उभा राहिलो, फॉर्म भरला, बाजूचं गाव कोणतं आहे ते माहित नाही, नुसत्या लोकांच्या पाया पडत गेलो, फक्त 75 मतांना पडलो. आता तर घराघरामध्ये माझं काम आहे. जनता नक्कीच या कामाच्या भरोशावरती समोरच्या उमेदवार जे आहे त्यांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, असा जनतेवर माझा विश्वास आहे.